मन धागा-धागा जोडते नवं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला एक जबरदस्त प्रोमो पाहायला मिळणार आहे आणि या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत, की आता सुधाने आता सार्थक आणि रेश्माचा साखरपुडा हा जोडलेला असतो आणि सगळ्या पाहुण्यांना तिने सुद्धा घरी बोलावून घेतलेलं असते. आता त्याचा साखरपुडा असतो आणि आता सार्थक सुद्धा आता साखरपुड्यासाठी तयार होऊन आलेला असतो आणि आता सुधाने आता सार्थकला म्हटलेलं असते, "आज तुझा आणि रेश्माचा साखरपुडा आहे." त्यामुळे आता सार्थक आता खूपच आश्चर्यचकित होते. आता रेश्मा सुद्धा छान अशी नवरीसारखी तयार होऊन आलेली असते. आता सार्थकने आता मालती, अण्णा आणि आनंदीला सुद्धा त्या साखरपुड्यासाठी बोलावून घेतलेलं असते. आता सुद्धा आता सगळ्या पाहुणे आल्याच्या नंतर आता सगळ्या पाहुण्यांसमोर आता सुद्धा आता सार्थकला म्हणत असते, की "आज तुझा आणि रेश्माचा साखरपुडा आहे. त्यामुळे आता तुला आता रेशमासोबत साखरपुडा करायचा आहे." तेव्हा आता सार्थक आता सुधाला म्हणत असतो, "अगं आई, तुला माहिती आहे ना माझं लग्न आनंदीसोबत झालेलं आहे आणि त्यामुळे तू आता हे सर्व काही का बरं ढोंग रचत आहे?" त्यामुळे आता सुधा आता सार्थकला म्हणत असते, "तुला माहिती आहे ना, मला हे लग्न मान्य नाही आणि त्यामुळे मी त्या मुलीला सुद्धा मला ते मुलगी सुद्धा या घरामध्ये सून म्हणून मी तिला मानत नाही. म्हणून मी आता रेशमासोबतच तुझा साखरपुडा जोडलेला आहे आणि तुला तो करावाच लागणार." असं सुद्धा आता सुधा आता सार्थकला म्हणत असते. आता इकडे सार्थक आता सुधाला म्हणत असतो, "आई, तुला वाटते की मी रेश्मासोबत साखरपुडा करावं, पण माझं लग्न हेच आनंदीसोबत झालेलं आहे आणि मी तो साखरपुडा कसा करू शकतो? कारण की मी एक साखरपुडा झालेला आहे आणि माझं दुसरं लग्न करणं म्हणजे मी एक डिव्होर्सी आहे आणि तुम्हीच म्हटलं होतं ना, की एक डिव्होर्सी मुलीसोबतच लग्न करायला हवं. कारण की आनंदीच्या वेळेस तू तसंच म्हटलेलं होतं. आता मी एक डिव्होर्सी असल्यावर मी रेश्मासोबत कसं लग्न करू शकतो? आणि मला लग्न आनंदीसोबत करावं लागेल. कारण की मी एक डिव्होर्सी आहे आणि आनंदीसोबतच मला मुलीसोबतच मला लग्न करावं लागेल. त्यामुळे मी आनंदीसोबतच लग्न करणार. असं सुद्धा आता सार्थक आता अ, सा सु सर्वांसमोर आता सुधाला म्हणत असतो. आता सुधाची जर चांगलीच पुंगी वाजून घेतलेली असते. आता सुधाला आता सगळ्यांसमोर आता सार्थकने चांगलंच बजावून सांगितलेलं असते. आता इकडे सार्थकने असं म्हटल्याच्या नंतर आता रेश्मासोबत त्याने साखरपुड्यासाठी नकार दिल्यावर आता आनंदी आणि अण्णा आणि मालतीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू उमटलेलं असतं. आता इकडे रेश्मा आता छान नवरीसारखी तयार होऊन आलेली असते. तर तिला हे सगळं म्हटल्याच्या नंतर आता तिला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि साखरपुडा मोडल्यावर आता रेश्मा आता तिथून रागारागाने निघून चालली जाते. आता सुद्धा आता सगळ्या पाहुण्यांसमोर तिची चांगली सार्थकने पुंगी वाजवून घेतलेली असते. त्यामुळे तर सुद्धा आपल्या रूममध्ये निघून चालली जाते. आता रूममध्ये गेल्याच्या नंतर वृंदा तशीच तिच्या मागे जाते आणि तिचे चांगलेच कान भरत असते आणि म्हणते, की शोभलं का सार्थकला असं करण्यासाठी आणि त्याने रेश्मा आणि सार्थकच्या साखरपुड्यासाठी डायरेक्ट नकार देऊन दिला आणि त्याने रेश्मासोबत साखरपुडा सुद्धा केलेला नाही आणि तुझं काही ऐकलेलं नाही. असं सुद्धा आता सुधाला आता वृंदा आता चांगलीच भडकवत असते आणि ती पूर्णपणे आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करीत असते. आता इकडे हे सगळं काही आदर्श रूमच्या बाहेर राहून सर्व काही ह्या दोघींचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा आता आदर्श आता बाहेर रूममध्ये जातो आणि तो आपल्या आईला म्हणजेच वृंदाला म्हणत असतो, की "आई, तुझी ही सवय निघाली नाही आहे का गं? आणि अजूनही तू भडकवण्याचीच कामं करीत असते आणि तू हेच करत राहा." असं सुद्धा आता आदर्श आता वृंदाला चांगलंच बजावून सांगत असतो आणि तुझं पूर्ण तुझं आयुष्य फक्त आग लावण्यामध्येच गेलेलं आहे. माझा संसार तर तो स्वतःच्या मुलाचा संसार तर तू उद्ध्वस्त केला. आता त्या बिचाऱ्या सार्थकच्या मागे लागलेले आहे तुम्ही दोघीजणी. असं सुद्धा आता आदर्श आता रुंधला म्हणत असतो आणि आता तुझे हे सवय कधी जाणार हे मला माहिती नाही. पण हे आग लावण्याची सवय तू पहिले बंद कर आणि ज्याला त्याला तू भडकवत असते. तुझं पूर्ण आयुष्य याच्यामध्येच आग लावण्यामध्येच निघून जाणार आहे. असं सुद्धा आदर्श आता रुंदाला चांगलाच म्हणत असतो. तेव्हा त्या रुंदाला आता आदर्शचा चांगलाच राग आलेला असतो आणि आता आता इकडे मित्रांनो आता आदर्शला सुद्धा सार्थकबद्दल खूपच वाईट वाटत असते. आता दुसऱ्या दिवशी आता सार्थक आता ऑफिसमध्ये जातो आणि ऑफिसमध्ये गेल्यावर आता रेश्मा सुद्धा ऑफिसमध्ये आलेली असते. आता रेश्मा ऑफिसमध्ये आलेल्या बघल्यावर सार्थक आता रेश्माला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेते आणि तिला म्हणते, की "काल जे काही झालेलं आहे ते मला बिलकुल पटलेलं नाही रेश्मा आणि तूने साखरपुड्यासाठी होकार तरी कसा दिला? कारण की तुला माहिती होतं माझं लग्न आनंदीसोबत झालेलं आहे आणि आनंदीशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत लग्न करू शकत नाही. आणि त्यामुळे मी आनंदीवरच प्रेम करतो आणि मी तुझ्यासोबत कधीच लग्न करू शकणार नाही. त्यामुळे तू माझ्याकडे लक्ष देणं सोडून दे." असं सुद्धा आता सार्थक आता रेश्माला चांगलंच बजावून सांगत असतो आणि मी तुझ्यासोबत कधीच लग्न करू शकणार नाही आणि
तू माझ्याकडे आता लक्षसुद्धा देऊ नको आणि तू इथून चालली जा, असं सुद्धा आता रेश्माला आता सार्थक चांगलाच बजावून दिलेलं असतं. आता रेश्माला आता चांगलंच आता वाईट वाटत असते, कारण की सार्थकने तिच्या तोंडावर तिला नकार दिलेला असतो. आता इकडे आता सुधाने ड्युटी आता वृंदाची ऑफिसमध्ये लावलेली असते. आता हे सगळं काही सार्थकांनी सार्थक रेश्माचं बोलणं आता वृंदा ही बाहेर ऑफिसच्या बाहेर राहून ती पूर्णपणे ऐकत असते. कारण की सुधानेच आता वृंदाला सांगितलेलं असते, की ऑफिसमध्ये जाऊन तू तिथे जा आणि सर्व काही जे काही होते ते मला तो प्रकार सांग म्हणून. आता वृंदा घरी जाते आणि वृंदा घरी गेल्याच्या नंतर आता जे काही ऑफिसमध्ये झालं म्हणजे सार्थकने आता रेश्माला जे काही म्हटलं ते सर्व प्रकार आता सुधाला ती वृंदा सांगते आणि त्यामुळे आता सुधाची चांगलीच पुंगी वाजलेली असते. कारण की आता सुधाचं काही एक सार्थक ऐकायला तयार नसतो. आता त्याने आपल्या मनासारखंच केलेलं असते. आता मित्रांनो, तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल? आता आनंदीसोबत आता सार्थक आता पूर्णपणे आता तो नक्की लग्न करणार का? आणि कायद्यानुसार आता आनंदीसोबत आता सार्थक लग्न करणार का? हे पाहणं सुद्धा आता रंजकच असणार आहे. तर बघत राहा मन धागा धागा जोडते. नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.